शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन युवा रंग तरंग 2025 चं उद्घाटन शुक्रवारी सुप्रसिद्ध विनोदी कलावंत श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं। उद्घाटन समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भगवान पांडुरंग कांबळे हे होते। शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन युवा रंग तरंग 2025 प्रसंगी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर पंकजा वाघमारे, कार्यालयीन अधीक्षक अशोक कुलकर्णी, डॉक्टर रामप्रसाद काळे, प्राध्यापक डॉक्टर युगंधरा टोपरे, प्राध्यापक अभिजित पंडित, डॉक्टर A.Z. गायकवाड, डॉक्टर भरत उसारे, डॉक्टर एकनाथ फुटाणे, प्राध्यापक संदीप जोगदंड, छाया कांबळे, डॉक्टर वैशाली संतोष देशमुख, डॉक्टर संतोष सावदेकर, प्राध्यापक प्रितेश काळन, प्राध्यापक प्राची गिरी, डॉक्टर सुहासिनी गेडेकर आणि डॉक्टर सुनंदा चौरे उपस्थित होते। तसंच माजी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सातपुते, वरिष्ठ प्राचार्य डॉक्टर विठ्ठल मोरे, प्राचार्य डॉक्टर प्रसाद पुरेकर, डॉक्टर J.S. लाड, डॉक्टर सुरेंद्र ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्रण श्री दीपक उरगुंडे यांनी केलं। प्रमुख अतिथी श्यामसुंदर राजपूत सर यांचा परिचय विद्यार्थिनी नम्रता इघारे यांनी केला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजीन पद्मे व वैष्णवी बिरुटे यांनी केलं, तर आभार शामीन शेख हिनं मानले। तो उसमें तेरी क्या खता, तू छोड़ गई उसमें तेरी क्या खता, हर कोई मेरा साथ निभा भी नहीं सकता। जेव्हा मी ती अहिराणी भाषा त्याच्यात अभिनय करायला सुरुवात केली, त्या ऑफकोर्स त्यांचं दिग्दर्शन होतं सगळं, तेव्हा मला जरा नाव मिळायला सुरुवात झाली। तर आपल्यातलं जे बेस्ट आहे ते बऱ्याचदा शिक्षकांना माहिती असतं, आपल्याला माहिती नसतं। त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले लोक, चांगले शिक्षक मिळणं खूप खूप गरजेचं असतं। मला त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की कलेची माती करण्यापेक्षा मातीतली कला सादर करा, ती लोकांपर्यंत जास्त पोहोचेल। आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाही। बेस्ट करण्यात बरीच वर्ष आपली वेस्ट जातात, पण आपल्याला ते बेस्ट सापडलं पाहिजे। तुमच्यातल्या प्रत्येकात काही ना काही वेगळेपण असेल आणि आपण आपली मराठी भाषा जपली पाहिजे। एखाद्या गोष्टीचा आपल्याला न्यूनगंड असतो, म्हणजे आम्हाला आमचा मुंबईला गेल्यानंतर असा न्यूनगंड होता की आपल्याला आपले उच्चार चांगले आहेत का, आपला नचा प्रॉब्लेम होतोय का, तर बऱ्याच चुका आहेत त्या सुधारल्या जात नाहीत। आणि एखादा जर चुकत असेल तर त्याला सुधारण्याऐवजी त्याचा अपमान करण्यात धन्यता मानली जाते। अशा वेळेस मग ती भाषा नष्ट होत जाते आणि आपल्या मराठी भाषेत प्रचंड गोडवा आहे।